राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन ठिकाणाहून निवडणूक लढवलेली आणि आता बातम्यात असं येतंय ते वायनाडची सीट सोडणार आहेत. दुसरा परत आता त्याचा अर्थ इलेक्शन. आज घडीला भारतात इलेक्शनला किती खर्च होतो याचे आकडे तसे अधिकृत नाहीयेत. तरी सुद्धा काही आकडेवारी अशी सांगते की 2014च्या निवडणुकीला एकूण खर्च 3,800 कोटी झाले. 200 कोटी जरी वाढवले त्याच्यात 10 वर्षांनी तरी 4,000 कोटी एक जर इलेक्शनचा खर्च होत असेल तर तो एका निवडणुकीसाठी एका मतदारसंघासाठी तो आरामात 10 कोटी येतो. मग असं असेल तर राहुल गांधींनी वायनाड सोडणार असतील तर ते 10 कोटी आणि परत पुढच्या निवडणुकीचे 10 कोटी भरले पाहिजेत. बरं, हे मी फक्त राहुल गांधींसाठी सांगत नाहीये. जर दोन ठिकाणी एकच उमेदवार उभा राहत असेल आणि दोन्हीकडून तो निवडून येणार असेल तर एका ठिकाणचा सगळा खर्च त्याने सरकारला भरला पाहिजे. एकीकडे नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वसुली केली जाते तर या लोकप्रतिनिधींकडून का नाही, हा प्रश्न